आमचे दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. गंभीर, अतिशय गंभीर आहेत. सध्या त्यांचे दिवस आहेत, सध्या त्यांची रात्रही आहे. वेलकम वेलकम. आपण बघतोय बिपिन वर्तक साहेब पुन्हा एकदा येताना दिसत आहे. स्वागत करूया त्यांचं. अफलातून व्यक्तिमत्व आणि गोड गळ्याचे धनी आहेत, नो डाऊट. तो व्हॉइसवर मला वाटतं माझ्या डोक्यातून कधीच जाणार नाही, अगदी जाणार नाही. आणि आज कदाचित एक वेगळं गाणं त्यांनी MCC साठी बनवलं असेल अशी अपेक्षा आहे, किंवा त्यांचं एखादं गाणं आम्हाला सादर केलं तर बरं होईल. चला, प्रज्वल आणि शुभम या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल, तो म्हणजे अधिराज ग्रुपचा अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर तसेच बेस्ट फिल्डरसाठी एक खास वृक्ष आणण्यात आला आहे. त्यांचं मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करीन. आणि मला मगाशी माहिती मिळाली की सर जे इथे उपस्थित आहेत ते या परिसरातील अगदी गाडगे बाबांच्या रूपानेच ते काम करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अतिशय चांगलं त्यांचं काम चालू आहे. आणि सध्याचा जो उकाडा, सध्याचं जे पृथ्वीचं वातावरण बदललं आहे त्यासाठी वृक्षारोपण झालं पाहिजे हा संदेश ते अतिशय चांगल्या पद्धतीने देत आहेत. धन्यवाद. चला वळूया मॅचकडे. अधिराज ग्रुप वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. गोलंदाजी मार्कवर आलाय अनिकेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे प्रज्वल. शुभम आहे स्ट्राईक एंडला आणि प्रज्वल दळवी नॉन स्ट्राईक एंडला. प्रदीप सालेंजी या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. पहिला चेंडू अगदी उडवलाय डीप फाईव्ह लेग रिजन मधून 4 धावांसाठी. 3 धावांची पेनल्टी आहे असं मनात आल्यानंतर लगेच धावसंख्येला सुरुवात. हे आहे क्रिकेट. पहिल्या चेंडूवर उत्तम ज्वेलर चौकार. उत्तम ज्वेलरचे उत्तम भाई मगाशीच येऊन गेलेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कदाचित गाडीत बसून त्या ऐकूनच सामन्याचा आनंद घेत असतील. थँक्यू उत्तम भाई. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, आव्हान स्वीकारलंय. आमचे खेळाडू यायचे बाकी आहेत, मात्र पहिले हे 2 खेळाडू काम करायला सज्ज झालेत. अनिकेतचा हा चेंडू जर भेटला तर डाऊन द लेग जाणार होता, त्यावर जबरदस्त टोला. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय, समोर खेळलेत, अगदी बॅटचा फेस ओपन केलाय. अफलातून अजून एक उत्तम ज्वेलर चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. कम ऑन डीजे. मॅच आहे अगदी 24 चेंडूंचा खेळ. पहिल्या 2 चेंडूवर आलेत 8 धावा. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना सुरू झालाय मित्रांनो. अनेक मातब्बर खेळाडू तुम्हाला दिसत आहेत एकूणच या मॅच मध्ये. सध्या अधिराज ग्रुप हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. यशांच्या पाठीमागे गणेश काकडला तुम्ही पाहू शकता. फ्लाय स्लिप मध्ये विशाल दागावकर, बाळाला तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑन बाउंड्रीवर प्रतीकला तुम्ही पाहू शकता. अप्रतिम खेळाडू आहेत. यावेळेला पुश केलाय, चांगला पुश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय. एकच धाव. पहिल्या 3 चेंडूत 9 धावा. वेल प्लेड शुभम, चांगली कामगिरी. टीम कॅप्टन आहे, सध्या जबाबदारी स्वीकारली आहे. संघ थोडासा उशीर आहे, मात्र तरी देखील क्रिकेट खेळून चांगली कामगिरी करायची आहे. हा जो आत्मविश्वास आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळेच धावसंख्येला आकार येतोय. नाव प्रज्वल दळवी ऑन स्ट्राईक. अनिकेत कमबॅक करावा लागेल. स्विच हिटचा प्रयत्न अगदी पहिल्या चेंडूपासून चेंडूला वेगळ्या पद्धतीने उडवायचा आहे. या मैदानाचा जर सारासार विचार केला ना तर खास करून या स्पर्धेचा, तर या मैदानात भरपूर धावा या बिहाइंड विकेट झालेत. कदाचित ही गोष्ट मी तुम्हाला आत्ताचीच सांगतोय. याचं कारण काही जणांनी इकडूनच ही स्पर्धा फॉलो केली असेल किंवा नाही मला माहिती नाही, मात्र तरीसुद्धा
बऱ्याच धावा बिहाइंड विकेट झाल्यात, त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस या खेळाडूंचा तिथेच असेल. आणि कालची दुपार कोण विसरेल. काय ती हवा, काय ती धूळ, समद ओके मध्ये. फुलटॉस बॉल आहे, यावेळेला टॉपेज लागलंय आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर आधी गेले होते खेळाडू, त्यानंतर पुढे आले आणि हा झेल टिपलाय. अगदी टॉपेज लागली होती. चेंडू डीप स्क्वेअर लेगला मात्र हा अफलातून झेल झालाय. विकेट आली आहे. परतावा लागेल ते म्हणजे बॅटर प्रज्वल दळवीला. आज की रात तीन चेंडू मध्ये 9 धावा त्याच्या खात्यावर. नवीन बॅटर मोहित आता मैदानाच्या आतमध्ये आहे. लॉफ्ट करायचा होता, चेंडू खाली राहतोय, डॉट बॉल येतोय. पहिल्या षटक जर बघितलं निश्चितच संपताना दिसतोय. पहिल्या 3 चेंडूवर आल्या 9 धावा, मात्र तिथून काय कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाज अनिकेतनं. नंतरच्या 3 चेंडूवर एकही धाव नाहीये, 1 विकेट. गुड कमबॅक. चला नेक्स्ट मॅच साठी आताच कॉल देतोय. K11 नालासोपारा टीम आणि जेम्स बॉन्ड नागेश 11 हा संघ जर उपस्थित झाला असतील तर प्लीज संपर्क साधा. आपण याची नोंद आधी करा, मुख्य मंचावर येऊन आम्ही आपली वाट बघतोय. पहिले षटक अतिशय वेगवान पद्धतीने संपलंय. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच पुढच्या षटकासाठी गोलंदाज आलाय. बॉलरचं नाव द्या प्लीज. प्रथम येतो गोलंदाजी मार्कवर. आगाशीचेच आहेत नो डाऊट. प्रतीक 2 गोष्टी युक्तीच्या नक्कीच सांगतायत. मात्र पाहूया प्रथमचं टॅलेंट इथे दिसणार आहे का. तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने बॅटिंग शुभम करतोय सध्या त्याचा बोलबाल आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, विकेट डॉट, असं पहिले षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. पहिल्या सामन्यात आपण बघितलं जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. ओ दॅट्स अ ग्रेट शॉट. वाह वाह वाह, अगदी घणाघात युरो पॉवर षटकार. रेडी होते या चेंडूसाठी ते म्हणजे शुभम. काय फटका खेचलाय, स्विचिटचा अगदी तडाखा दिलाय आणि चेंडूला अगदी स्विचिटच्या रूपाने जर विचार करायचा झाला तर लॉंग लेग रिजन मध्ये अगदी हा षटकार. युरो पॉवर सिक्सर. किशोरजी वर्धक साहेबांचं देखील अगदी भर दुपारी आपण स्वागत करूया. वेलकम सर, आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर. आसन वा. अष्टविनायक बॉईज संघ रेडी राहा तुम्ही.
नेक्स्ट मॅच तुमची आहे. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. राहुल गौंडला तुम्ही पाहू शकता, एकच धाव मिळणार आहे. अधिराज ग्रुप वर्सेस ओमसाई प्रदीप ही मॅच आपण एन्जॉय करतोय. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाल्यात त्या म्हणजे एक्झॅक्टली 16 धावा. या सगळ्या धावा शुभमनं बनवलेत, एकही अवांतर नाहीये. आणि अजूनपर्यंत मोहितच्या बॅटमधून सुद्धा धाव नाही आली आहे. अरे ऐक ना, थँक्यू. डावा उजवा कॉम्बिनेशन, वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. प्लॅनिंग करावं लागतं, कारण लक्षात घ्या ज्यावेळेला 30 सर्कल असतं, सर्कलचे जे काही नियम असतात त्यानुसार जर विचार करायचा झाला तर निश्चितच बरंच प्लॅनिंग करावं लागतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण भरपूर फास्ट खेळ आहे. तुम्हाला लवकर निर्णय घ्यायचे आहेत, तुम्हाला लवकर परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि तुम्हाला लवकर विजयही मिळवायचा आहे. वर पिच केलेला चेंडू, लेट सी द अंपायर डिसिजन. व्हाईट बॉल आहे, लाईन सोडली आहे, अवांतर धाव मिळतीये. किती शफल होऊ द्या, ती दुसरी लाईन नाही आहे तर एकच लाईन आहे, त्यामुळे त्या कक्षेत राहून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. मला एक प्रामाणिकपणे वाटतं की ज्या वेळेला तुम्ही जिथे कुठे खेळायला जात असाल तर तिथे अगोदर रूल्स काय आहेत, विकेटचे रूल्स काय आहेत, त्याच्यानंतर 30 सर्कल असो, त्यानंतर एकूणच खेळपट्टी कशी आहे, मैदान किती ओपन आहे, या सगळ्या गोष्टी आधीच जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला निश्चितच नंतर काही विचारायची गरज लागणार नाही आणि वेळही जाणार नाही. ॲज अ क्रिकेटर म्हणून हे तुमचं अगदी प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. यावेळेला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे, राहुल येतोय, व्हॉट अ कॅच. अगदी सुंदर झेल, परतावा लागेल तिथे मोहितला, जास्त काही नाही करू शकला. 2 चेंडू फेस केले, 0 धावा आणि तोही परततोय. दुसरा धक्का टीम ओमसाई प्रदीप 11 संघाला. तेरे इश्क बदललाय, कधी काय होईल सांगता येणार नाहीये. बरं झालं त्यांनी आपली बाईक सीमारेषेच्या बाहेर पार्क केली. मला तर वाटलं होतं तो बाईक घेऊन डायरेक्टली मैदानाच्या आतमध्ये येईल. सुधारणेला वाव आहे, सुधारा मित्रांनो, वेळेवर यायला शिका. भलेही काही अडचणी असतील मात्र प्लीज वेळ पाळा. नेक्स्ट मॅच जर बघितलं तर या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध पहिल्या सामन्यातील विजयी संघ, या 2 संघादरम्यान होणाऱ्या लक्षात घ्या. कारण इतर जे संघ आहेत तेही अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. एकाही संघाचं अजूनपर्यंत रिपोर्टिंग नाही आहे, ही खेदाची गोष्ट आहे. K11 नालासोपारा, जेम्स बॉन्ड नागेश 11, साईश 11 अर्णाला आणि त्यानंतर दीप साई स्पोर्ट्स हा अफलातून चेंडू पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाज प्रथमेशचा. याच परिसरातील एक अफलातून खेळाडू आहे प्रथमचा. जबरदस्त उंची. मात्र दुसऱ्या बाजूला आपण प्रतीककडे पाहूया, अगदी गोलंदाजच्या बाजूला तो सातत्याने त्याच्याशी बोलतोय की काय करायला हवंय. लाईन अँड लेंथ याच पद्धतीने मेंटेन ठेव, बॅटरला अडकवण्याचा प्रयत्न कर. यावेळेला फटका बघा, अगदी खेचलाय. मी आलो स्कूटीवर मात्र चेंडू जाणार आहे 4 व्हीलरने सीमारेषा पार. अगदी युरोपावर षटकार. चौथ्या दिवशी अजून मूड मध्ये आलाय आमचा डीजे वाला वैभव आणि सध्या प्रमोद शेडगे डीजे वादन करतायत. शॉट बॉल आहे, लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे, झेल होणार की चेंडू सीमा पार आहे. अगदी हा फटका ब्लाइंड स्ट्रोक वाटलाय मात्र त्यानं सीमारेषा गाठली आहे. अफलातून षटकार, अफलातून फटकेबाजी युरोपावर दाखवली जाते.
दोन लागोपाठ षटकार. संख्या 29 आणि ज्या वेळेला इथे हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आला तो ज्या पद्धतीने आला आपण बघितलं. त्यांनी सीमारेषेच्या बाजूला बाईक पार्क केली, त्यानंतर तो लगेच मैदानाच्या आतमध्ये आला आणि लगेच शुभमने त्याला सांगितलं की भावा 3 धावांची पेनल्टी आहे, जरा मारायला सुरुवात कर. आणि तीच गोष्ट हार्दिकने लगोलग केलंय. मागच्या 2 चेंडूवर 2 लगातार षटकार आणि धावसंख्येने घेतला आकार. 29 धावा, गडीबाद 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. 29 सर, माझं मराठी उत्तम आहे. नवीन गोलंदाज येतोय, नाव द्या प्लीज. गणेश सर, एक राखीव खेळाडू नाही आहे तुमचा. बरं झालं तुम्ही आलात. नाव द्या प्लीज बॉलरचं. सत्यम गोलंदाजी मार्कवर. दोन षटकात 29 झालेत. अजून 2 षटकात किती धावा? मागच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 2 षटकात पहिला बॅटिंग करत असताना विशू जाधव अँड कंपनीनं 26 धावा जमवल्या होत्या आणि त्यानंतर 55 धावा त्यांनी विजयासाठी ठेवल्या होत्या. इथेही शुभमला जागा बनवलंय. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे, सीमा रेषेच्या अगदी बाहेर आलाय. अगदी आपण बघतोय तो म्हणजे उत्तम ज्वेलर, चौकार, 4 धावा. आपण बघतोय सत्यमचा रॉंग वन होता, लवकर पीक केला. शुभमला आपला स्कोरिंग झोन माहिती आहे आणि त्यानुसार लगेच तो पदरालित्य करतोय. अतिशय सुपर क्रिकेट इथे दाखवताना शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तो लीड करतोय. 20 धावा आपल्या संघासाठी बनवले. संघाची धाव संख्या 33. शुभम पुन्हा एकदा सज्ज आहे. सत्यम गोलंदाजी मार्कवर. रॉंग वन आहे. ओहो, इथे काय घडलंय? अगदी स्ट्रोक कंप्लीट झाला होता. बॅटच्या मागच्या साईडला चेंडू ॲट द एंड लागलाय. एक धाव इथेही मिळणार आहे. धावा येणं गरजेचं आहे आणि कुठल्याही पद्धतीने येणं गरजेचं आहे. तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आजचा हाफ जर बघितला तर ओपन हाफ आहे. म्हणजेच काय तर अनेक वेगवेगळ्या विभागातले खेळाडू एकत्र येऊन एक संघ बनवतात आणि तो संघ या मैदानाच्या आतमध्ये ते आणतायत. त्यामुळे निश्चितच आज देखील बहारदार क्रिकेट, अगदी धावांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यासाठीच आमचे दोन्ही गुणलेखक करण मांगेला आणि एकूण आदेश पाटील सज्ज आहेत. अगदी आदेशनं 3 ते 4 पेन आणले जेणेकरून एखादा संपला तर तडजोड करायला हरकत नाही. यावेळेला हवेत खेळले. सोफा झेल देऊन फलंदाज बाद होणार आहे. पुढे आले होते मात्र हा फटका खेळताना अगदी चूक केलंय. हा सोफा झेल आणि एकूणच इथे हार्दिकची खेळी संपुष्टात. विकेट डाऊन. संघाची धाव संख्या 34, गडीबाद 3. सुरू झालंय आणि तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आजही दुपारी डेझर्ट स्ट्रॉम पाहायला मिळेल. चेंडूमध्ये काही बदल करायचा आहे पंचांना. चेंडू द्या प्लीज लगेच.
MCCचं कौतुक आहे. प्रत्येक एका डिपार्टमेंटसाठी प्रत्येक जर विचार केला ना तर 5 ते 6 लोक आहेत. चेंडू सांभाळण्यासाठी 6 लोक ठेवलेत. चला वेळ जास्त जातोय प्लीज. 4 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत आपण बघतोय षटकं संपले ती म्हणजे 2 षटकं आणि 3 चेंडू, म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 34 आहे. या 9 चेंडूमध्ये जर विचार करायचा झाला ओम साई प्रदीप संघानं जर इथे 20 धावा जरी जमवल्या तर या मॅचला एक वेगळी कलाटणी येऊ शकेल. हे अंदाज आहेत पत्र. त्या अंदाजाला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ठेवावं लागेल, कारण ज्या वेळा तुमच्या मनात विचार येतात त्यावेळेला प्लॅनिंग सुरू होतं आणि एकदा प्लॅन झालं की त्याला एक्झिक्यूट करायचं असतं. हा चेंडू हातभर वळालाय. सत्यमचा हा रॉंग वन आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथून हा व्हाईट बॉल कन्सिडर झालाय. कुणाल पाटील विरारचे यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सध्या ते इथं दिसत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम कुणालजी, आपलं स्वागत आहे. तसेच सौरभ चौधरीजी यांचंही आपण स्वागत करूया, मन फ्रॉम विरार. आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत नो डाऊट. इथे अगदी फसलाय. इथे विकेट येणार का? गणेश काकड यांचा नेम चुकलाय. मात्र एक गोष्ट चांगली केली, कारण त्यांनी हळूच मारला. पूर्ण कल्पना होता इथे जर जास्त वेगाने मारला असता 1 धाव अजून गेली असती. याला म्हणतात एक्सपिरियन्स. मात्र आपल्या अगदी तरुण वयामध्ये लगोरी जास्त खेळले ते. धाव संख्या 35. फाईन लेगला खेळायचं होतं. अपील तिथे केलं, मात्र पंच दर्शवतात की थोडंसं हाईट आहे. चांगले अंपायरिंग, गंभीर अफलातून अंपायर आहेत आणि बिझी अंपायर आहेत. अगदी रात्रंदिवस पंचगिरी सुरू आहे. कभी यहाँ कभी वहा, कधी इथे कधी तिथे. माणूस थांबत नाही. वेलकम. आमच्या मान्यवरांचं स्वागत. कुणालजी पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे सर्व मान्यवर, हा सगळा गोतावळा, हा सगळा मित्र परिवार, MCC आगाशीचा स्वागत आहे सर्वांचं. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल आहे. टर्न केलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षकासाठी भरपूर मोठा चेस आहे, नाही अडवू शकणार. अजून एक येतोय उत्तम ज्वेलर, चौकार. 4 धावा. किसी रोज तुमसे प्रदीप 11 संघाची आपल्या इथे कुणाल पाटील विरारचे उपस्थित झालेत. आणि कुणाल पाटील म्हटलं तर टकाटक फूडचे प्रोप्रायटर, त्यामुळे त्यांचं फूड खायला विसरू नका मित्रांनो. अप्रतिम दर्जाचं क्वालिटी टकाटक फूड. सध्या त्यांच्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत या फाइंड आउट कराव्या लागतील. गुगलवर आहात का सर? हा चौकार आणि धावसंख्येला आकार आला. 3 षटकात 40 धावा, म्हणजे सरासरीकडे लक्ष घातलं तर 13.33. ही चांगली सरासरी आहे. इथूनही पुढे धावसंख्या करायची आहे तुम्हाला. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर कोण आलाय? नाव द्या प्लीज, बॉलरचं नाव द्या लगेच. जयवंत कवळी, पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. आणि मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा बघितलं होतं त्यांची खास टोपी ती दिसली होती, अगदी पंखा टोपीवर आहे. ओ गुड बॉल, चांगला चेंडू, मात्र तितक्याच स्टायलिश पद्धतीने इथे खेळून काढलाय. चेंडू अगदी आपण बघतोय काकोन रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, मात्र थ्रो अगदी अंपायरच्या रिपकेजवर. ही इंजरी जास्त नसावी अशी अपेक्षा, मात्र इथे आपण बघतोय या धावा 3 पूर्ण झालेत.
बॉलरचं नाव द्या प्लीज, अजूनपर्यंत नाही आलंय नाव. केतन, थँक्यू. पहिल्या चेंडूवर 3 धावा, धावसंख्येनं आकार घेतलाय ती म्हणजे 43. ही धावसंख्या 50च्या पलीकडे जाईल याबद्दल शंका नाही आहे. मात्र क्रिकेट हा असा खेळ जिथे जर तरला महत्व नाही, मात्र तरी सुद्धा अंदाजच जर बांधायचा झाला तर कधी काही घडू शकेल. लगेच काही सन्मान या ओव्हर नंतर आपण करणार आहोत. एक इनिंग तिथे संपन्न होताना दिसेल. स्विच हिटचा प्रयत्न, इथे शुभम ऍक्टिव्ह आहे, मात्र इथे बाळाचं प्रेझन्स ऑफ माइंड बघा, नाही इथे मात्र विकेट नाही येणार आहे. बाळाचं कौतुक करेन मी, मात्र गोलंदाज केतननं मात्र इथे चूक केलंय. बाळाला पूर्ण कल्पना होती, कारण स्ट्राईक एंडचा बॅटर नॉन स्ट्राईक एंडला भरपूर कमी वेगाने पळणार आहे आणि आपला प्रेझन्स ऑफ माइंड फ्लाय स्लिपमध्ये बाळाला दाखवलं होतं, मात्र केतननं चूक केली. इथे ही धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 44. धावा शोधात आहेत, धाव संख्येच्या शोधात टीम ओमसाई प्रदीप. वेगवान चेंडू, अगदी वेगवान चेंडू, तरी सुद्धा अगदी बॅटवर घेऊन चेंडूला आपण बघतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला ढकलून दिलंय. एक धाव इथेही मिळतीये. 45 धावा. ऊन जबरदस्त आहे, उकाडा जबरदस्त आहे, हवेचं हलकं प्रमाण आहे. ही सद्यस्थिती या मैदानावरची, आर्द्रता भरपूर आहे आणि त्यामुळे स्वेटिंग होत आहे. एमसीचे सगळे लहान थोर अगदी चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टींवर लक्ष घालतायत. एमसीची नवी पिढी सुद्धा तयार होते आहे. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेलसाठी स्वतः गोलंदाज आलाय आणि हा झेल केतन मार्फत पूर्ण केला जातोय. विकेट आली आहे. जो शुभम अगदी पहिल्या चेंडू पासून सक्रिय होता तो निश्चितच अफलातून कामगिरी करतोय, मात्र ॲट द एंड ही विकेट आणि संघाची धावसंख्या जर बघितली तर निश्चितच दिसते ती म्हणजे 45. त्यामध्ये एकटा शुभमची धावसंख्या 25. वेल डन शुभम, टीम कॅप्टन, आपल्या संघाला पुढे नक्कीच नेलंय. चांगली कामगिरी. 25 धावा, ॲट द एंड तो बाद होतोय. मागणी पूर्ण करतोय. आमच्या मुख्य मंचावर जर बघितलं ना तर बरेच असे बुजुर्ग आहेत, त्यांना 70ची गाणी आवडत असतील, 80चीच गाणी आवडत असतील, त्यामुळे खास ही तुमच्यासाठी हेलनची पेशकश. ओ यावेळेला आपण बघतोय फुलटॉस डिलिव्हरी, ती टर्न चांगल्या पद्धतीने केलाय चेंडू, मात्र मिळेल एकच धाव. इथे स्ट्राईक डावखुऱ्या बॅटरकडे देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळाला फलंदाज प्रितेश यांच्या माध्यमातून, मात्र हा फुलटॉस बॉल होता, उडवू शकले असते, मात्र विचार माइंडसेट काहीतरी औरच होता. धाव संख्या झाली ती म्हणजे 46. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप दिसतोय, वाईटचा इशारा. 47 धावा पूर्ण. लक्षात घ्या टीम ओमसाई प्रदीपला ऑलरेडी 3 धावांची पेनल्टी लागलाय, कारण ते उशिरा या मॅच मध्ये आलेत म्हणून. त्यामुळे ही धाव संख्या 47 जरूर आहे, मात्र कुठेतरी पेनल्टीच्या धावा वजा केल्या जातील. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय, ड्राईव्ह चांगला आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो बघा, गणेश काकड आले पुढे, मात्र नाही अडवू शकले व्यवस्थित आणि त्यामुळे गॅदर न झाल्यामुळे आपण बघतोय या 2 धावा कंप्लीट. धाव संख्या झाले 49 -3 करूया, धाव संख्या 46 पकडूया आणि 47चं लक्ष देऊया. चला मुख्य मंचावर लगेच काही सन्मान आपण करूया. आमच्या आजच्या एकूणच सत्कार मूर्ती इथे उपस्थित आहेत. निमिष प्रजापती इथे उपस्थित आहेत. मी परागजी सॉरी कुणाल पाटील सर. चला कुणाल पाटील सर इथे उपस्थित आहेत. आता जे उपस्थित झाले टकाटक फूडचे सन्माननीय प्रोप्रायटर
त्यांचा खास सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय या साजला विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान आपण करूया. अरे नाही यार लगेच करायचं. खुलाल पाटील इथे उपस्थित आहेत त्या विरारचे. खास आमच्या निमंत्रणाला त्यांनी साथ घातले आणि निश्चितच ते इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आम्ही एमसीसीच्या माध्यमातून इथे करतोय. भूषण वर्तक यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा खास सन्मान आपण कुणालजी पाटील यांचा करूया. धन्यवाद. आपल्या इथे येण्यानं या कार्यक्रमाला एक वेगळं वलय लाभतंय आणि निश्चितच या परिसरातील अनेक जण आपल्या टकाटक फूडचे फॅन होतील याबद्दल शंका नाही आहे. तर कुणालजी पाटील यांचा हा विशेष सन्मान करताना निश्चितच आनंद होतोय एमसीसीला. भूषण वर्तक यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. तर विजयासाठी लक्षात घ्या 47 धावांचं लक्ष आहे. धन्यवाद. डीबीएन लाईव्हचा कॅमेरा देखील अगदी फॉलो करतोय. अफलातून पर्सनॅलिटी आहे आणि ग्रेट स्माइल आहे. थँक्यू. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. चला वळूया पुढच्या इनिंगकडे. लक्षात घ्या या मॅच नंतर पहिल्या मॅच मधील विजयी संघ म्हणजे अष्टविनायक बॉईज आणि या मॅच मधील विजेता संघ अशी पुढची मॅच असणार आहे. चला या इनिंगला ज्यावेळेला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज ऐकूया पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे यांचा. OTU प्रमोद. थँक्यू व्हेरी मच. संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. व्हॉइस ऑफ राई. ते एक्सपिरियन्स नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. जिचंद्र परिसर मीरा भाईंदरमध्ये जास्तीत जास्त आवाज हा दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतो. सध्या हायलाइट्स ज्यांनी मिस केली असेल त्यांच्यासाठी डीबीएन लाईव्हवर या हायलाइट्सचा आपण आनंद घ्या. दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एक जुनी जाणती जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला विशाल दहागावकर अर्थातच बाळा या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेले दोन्हीही फलंदाज. एका साईडला प्रतीक घरातला आपण पाहत आहेत ब्रँड ऑफ कळम. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम लाख मोलाची स्पर्धा आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात ओपन टीम मधून लाख मोलाचे खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. ऑल इज वेल. अगदी सुंदर आयोजन आणि पारदर्शकता कशी असावी स्पर्धेची ते या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिले. गेली 5 वर्ष आपण पाहिलं आणि हे 6वं वर्ष सध्या आपण पाहत आहेत या स्पर्धेचं अप्रतिम नियोजन. 30,000 पासून सुरुवात झालेल्या स्पर्धेचं आज 6व्या वर्षात लाख मोलाची स्पर्धा ही टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते आणि एक अतिशय दर्जेदार डोळ्याचं पारणं फिटणारं असं नियोजन आपण सध्या अनुभवत आहेत. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. अगदी ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिक या स्पर्धेच्या माध्यमातून या नवतरुणांना कॉपरेट करण्यासाठी नेहमीच दिलखुलास असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस सध्या आपण पाहतायत. सामन्याला होते सुरुवात. पहिला दिवस गाजवला साईनाथ अर्नाळा या टीमने. दुसरा दिवस गाजवला 40+ खेळाडूने अर्थातच गजानन 11 मुलुंड या टीमने. आणि आजचा तिसरा दिवस कोणता संघ पुढे येईल याकडे लक्ष असणार आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येताना पहिलाच बॉल राईट अमोर द विकेटने. पहिलाच बॉल वेगवान होता परंतु व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर बॉलला डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर. विशाल आणि प्रतीक घरत
नाही नाही आता पहिल्या ओव्हरला वाढवल्या ना किती पहिल्याच बॉलला वाढवल्या जे पॅनलाइज केलं गेलं होतं ते आपण पाहतायत इथे प्लस केल्या गेलेत लक्षात घ्यायचं टार्गेट तेच राहील जे टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं होतं 49 धावांचं मात्र तेच टार्गेट राहील परंतु पहिल्या बॉलवर आता इथे जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवर 5 रन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 रन अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्या होत असताना आपण पाहू शकतायत गोलंदाज आदित्य वेग आहे वेगेबरोबर नियंत्रण सुद्धा पाहायला मिळतं आणि अचूक टप्पा हे त्याचं वैशिष्ट्य पाहायला मिळतंय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले दोन टीम मध्ये सध्या आपण सामना पाहतायत अधिराज ग्रुप आणि ओम साई प्रदीप 11 या टीमच्या दरम्यान ओम साई प्रदीप टीमने पहिली बॅटिंग केली या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता पॅटर्न शॉट आहे बाळाचा परंतु इथे बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये ग्रेट डिलिव्हरी सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय काय गोलंदाजी केले बाउन्स या वेळेला जरूर मिळतो विश्वनाथ जाधवने सुद्धा सांगितलं की खेळपट्टी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे जी खेळपट्टी समान न्याय देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच पिच क्युरेटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कधी फलंदाजाला साथ देते कधी गोलंदाजाला साथ देते यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय पॉवर प्लेचा वापर करत असताना आउटफील्डच्या वरून सरळ मात्र या वेळेला बॉल निघून येतोय आमच्या लाडक्या आयोजकांच्या भेटीसाठी षटकार बाळाच्या बॅटमधून 6 युरो पॉवर षटकार 6 10 रन झालेत 10 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत आदित्य पुढील बॉल विशाल दहागावकर अर्थातच बाळा लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू सध्या चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय जरी बॉल डॉट आले परंतु आता षटकार आला इथून लयबद्ध होईल का याकडे लक्ष असेल अप्रतिम चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय फार वेगाने बॉल निघून चाललाय आउटफील्ड फास्ट आहे बाळाला सुद्धा ठाऊक आहे काय कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतो सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार मिळतील 4 चौकार 4 रन 4 धावा वेगेचा फायदा उचलला बाळाचं युजेस फुटवर्क अप्रतिम आहे त्याचा बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो बरोबर चेंडूच्या मेरिटवर खेळत असताना वेगेचा फायदा उचलतोय फक्त चेंडूला दिशा दिली गेली आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटला एक मोठी फळी आहे अधिराज ग्रुप या टीमकडे परंतु आदित्य विकेटच्या शोधात चांगला बॉल डिलिव्हर केलाय टप्पा पुढे ठेवला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल पहिलं षटक कंप्लीट झालंय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर आता विजयासाठी 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 36 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल प्रत्येक चेंडू गणिक 2 रनची जी आवश्यकता पाहायला मिळणार आहे 18 बॉल 36 ची आवश्यकता आहे नीड 36 रन्स फ्रॉम 18 बॉल्स चला जास्त वेळ घेऊ नका नो मीटिंग नो टाइम अठरा बॉल आणि 36 रन चला नो मीटिंग नो टाइम प्लीज डोंट वेस्ट द टाइम हळूहळू मात्र घड्याळाचा काटा पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय आजचा फायनल डे आहे अतिशय चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आयोजकांची मेहनत ही सातत्यपूर्ण पाहायला मिळते संपूर्ण बारीक सारीक गोष्टी लक्षात अद्ययावत घेत असताना या स्पर्धेला अप्रतिम उजाळा दिला गेलाय 6वं वर्ष निरंतरता या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते काही स्पर्धा येतात काही स्पर्धा बंद सुद्धा पडतात परंतु या स्पर्धेसमोर कितीही अडचणी आली कितीही समस्या आले
परंतु आम्ही मात्र हार मानणाऱ्यांपैकी नाही आहे हे मात्र MCC क्रिकेट क्लब आगाशी यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा सलाम असेल. पहिला दिवस वाडवळ समाजातील अनेक दिग्गज पाहुणे मंडळी सुद्धा पाहायला मिळाले, खेळाडू सुद्धा आपण पाहू शकलात. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून एक फॉर्मॅटला सुरुवात झाली. काल 40+ क्रिकेट पाहायला मिळालं. भरपूर दुरून दुरून जे संघ या ठिकाणी उपस्थित झाले होते, खास करून पुणेवरून सुद्धा संघ पाहायला मिळाला. धनवीन संघ, हवेली, डॉन 11 पुणे जवळजवळ 250 किलोमीटर अंतर एवढं कापून या स्पर्धेत ते खेळण्यासाठी हजर राहिले होते. यावरून सिद्ध होतं की वेळ किती महत्त्वाची आहे. चला, टाइम स्पेंड करू नका प्लीज. गोलंदाज येऊन 5 मिनिटे झालेत, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे अष्टविनायक बॉईज टीम. तुमचे कॅप्टन या मॅच नंतर लगेच आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. पहिला हाफ आपण क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतर K11 नालासोपारा, जेम्स बॉन्ड 11, साईश 11 अर्नाळा आणि दीप साई स्पोर्ट्स अशा प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतील सेकंड हाफचे. अप्रतिम चांगला बॉल राईज केला होता. या बॉलला मात्र खेळल्यानंतर थोडेसे चेक करतायत की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यापेक्षा अपरकट खेळायला होतं, परंतु सरळ बॉल मात्र यावेळेला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, टप्पा अचूक पद्धतीने होता आणि तेवढाच चांगला नॅचरल बाउन्स पाहायला मिळाला. इथून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर दूर आहेत, परंतु इथून बॉल कलेक्ट करतील. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ढुंड रे 6 जण आणि त्याचा फायदा दोन्हीही फलंदाजांनी घेतला. लेग बायच्या स्वरूपात 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सेकंड इनिंगमध्ये अधिराज ग्रुप 50 धावांचा पाठलाग करताना 16वर. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला, हुकला तो संपला. ऑन साईटला खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग होत असताना ॲक्युरेट थ्रो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17वर जाऊन पोहोचले गेले. येणारे बॉल आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये 33 रन हे सामन्याचं समीकरण आहे अधिराज ग्रुप या टीमला विजयासाठी. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत आपण पाहिलं तर मिस्टर प्रज्वल, आज पंकज पाटील पालन, टेंबोडे एक्सप्रेस हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. अनेक खेळाडू, मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळला खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. दोन्हीही फलंदाज समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अगोदर वेळ घेत आहेत आणि त्यानंतर चांगला खेळ दाखवत असताना काल 40+ क्रिकेटरने अनेक प्रेक्षकांची मने जिंकले, आयोजकांची मने जिंकली. शिवाजी पाडेकर काय अफलातून बॅटिंग केली होती. या वेळेला अप्रतिम स्कूप केलंय आणि सरळ बॉलला मात्र पाठवलंय राईट क्लिकच्या बॅनरला. कटआउट्सला या वेळेला सन्मान देण्यासाठी खणखणीत उत्तम ज्वेलर्स चौकार प्रतीक गरजच्या बॅटमधून ब्रँडेड कळमचा ब्रँड 4 रन. I like your beauty. चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 22. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. पायावर जाऊन बॉल आदळला. इथून प्रज्वल मात्र प्रति गरजची विकेट घेण्यासाठी त्याची तळमळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. खेळपट्टीवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 28 रनची आवश्यकता. प्रति षटकामागे 14च्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. ते 2 फलंदाज प्रतीक गरत आणि बाळा दहागावकर या 2 फलंदाजांना. अगदी नेत्रदीपक असं आयोजन. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल सुद्धा आपण पाहू शकतायत आमच्या साईड स्क्रीनवर. त्यानंतर भव्य दिव्य चांगल्या ट्रॉफीज, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाच्या संघाला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक कर्णधाराला असं वाटतं की ही ट्रॉफी माझ्या घरात असावी. प्रत्येक पॅकर्सला असं वाटतं की ही ट्रॉफी माझ्या घरात असावी. त्यासाठी तुम्हाला भरपूर मात्र कष्ट, प्रचंड मेहनत क्रिकेटच्या या मैदानात घ्यावी लागते. तुम्ही क्रिकेटच्या मैदानात काय करताय याला खूप प्राधान्य आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर काय करताय याला महत्त्व नाही आहे. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 100% द्यावे लागतात. डेडिकेशन दाखवावं लागतं. सर्व काही स्वतःला झुकून द्यावं लागतं. कारण जितके तुम्ही झिजाल तितके तुम्ही चमकाल.
कारण क्रिकेटच्या खेळात किंवा आयुष्यात शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22-28 रनची आवश्यकता. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 28 रन हे सामन्याचं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. बॉलर्स नेम प्लीज. प्रतीकला आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर येताना बाळा दाहुगावकर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटिंग स्टान्सवर. राईटम ओर द विकेटने. पहिलाच बॉल फुल टॉस. नो बॉलवर मात्र चांगला हा झेल सुद्धा टिपला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. 1+1 अशा 2 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक होता. जर इथे षटकार आला असता तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार निर्माण झाला असता, परंतु हरकत नाहीये. 2 रन्स मिळत आहेत या बॉलवर एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 रन. 24 रन आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 रन्स. प्रतीक गरत फ्रीडचा बॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा झालेत. विशाल दहागावकर एका साईडला आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 12 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 12 बॉल 26 ची आवश्यकता आहे. 12-26 चं समीकरण. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत. फ्रीडच्या बॉलवर चांगला फटका एक्झिक्यूट केला होता आणि पाहता पाहता 2 रन्सचा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीने. 26 रन 26 धावा. तर कदाचित अधिराज ग्रुप या टीमला थोडंसं कन्फ्युजन असेल. राहुल ज्या 49 धावा होत्या ना, 50 धावांचं टार्गेट होतं. 3 धावा पॅनलाइज लागल्या होत्या. त्या पहिल्याच बॉलवर तुमच्याच स्कोर कार्डवर ऍड केलेत आणि त्यामुळे मात्र ही धावसंख्या आता 26 पर्यंत जाऊन पोहोचले. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रतीक गरत स्ट्रगल करतोय सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकचा चांगला बॉल होता. लेग बायचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहिलं तर 27 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत प्रतीकने. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहेत आता तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. 1 विकेट आणि प्रतिस्पर्धी संघाला 1 षटकार खूप काही सांगून जाईल. त्यासाठीच प्रचंड मेहनत घेतोय प्रतीक सध्या तरी. आपण पाहतायत पहिला बॉल वगळता त्याने लाईन अँड लेंथ आता मेंटेन केली. यावेळेला सरळ बॉल निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 28 धावा. आता विजयासाठी 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 22 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 220च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. बाळा दहागावकर कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला आहे. प्रतीक गरतकडे सुद्धा रबर बॉल तर फेम केलंय. प्रतीक गरतने बऱ्याच टुर्नामेंटमध्ये रबर बॉलमध्ये त्याचा जलवा आपण पाहिलेत. यावेळेला प्रतीक चांगला बॉलला फक्त दिशा दिली गेले. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना सध्या आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या आदेश पाटील करण मांगेला आम्हाला दर्शवतात की 29 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 21 रनची आवश्यकता आहे. गुड डिलिव्हरी खूप चांगला बॉल. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं धनंजय मांगेला ऍक्शन रिप्ले दाखवत असताना ऑन स्क्रीन आमच्या लाडक्या प्रेक्षकांना डीबीएन लाईव्ह वर सध्या आपण आहोत. नयन तांडेल आणि कार्तिक मांगेला रोज वेगवेगळे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहे सेफ हँड. फलंदाज बाद. प्रतीक गरजच्या खेळीला पूर्णविराम. मोक्याच्या क्षणाला मिळते विकेट. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. बिग विकेट. प्रतीक गरत गॉन.
दौडू नका प्लीज. ऑलरेडी मात्र त्या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. तेजस थोडंसं वॉर्मअप करत जायचं आहे. सध्या आपण पाहिलं तर धावांची गती स्थिर राहिली. 8 बॉल 21 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 21 रन 8 बॉल. दीपक ह्या वेळेला आपण पाहू शकता चांगली कामगिरी करत असताना पहिल्या दिवसापासून ॲक्युरेट मात्र त्याने जो प्रत्येक गोष्टीसाठी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण MCC क्रिकेट क्लब आगाशीने जी मेहनत घेतली ना प्रत्येकाने भूमिका निभावलेली आहे. एखादा जर चित्रपट हिट करायचा असेल तर प्रत्येकाचा रोल हा प्रत्येकाने अदा केल्यानंतर तो चित्रपट हिट होतो. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर जर स्पर्धा भरवायची असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाची खांद्यावर जिम्मेदारी मात्र उचलल्यानंतर एक स्पर्धा सक्सेसच्या मार्गावर जाते. आणि ती ही स्पर्धा आपण वसई तालुक्यामध्ये विरार विभागातील अगदी आपण पाहतायत इथून अर्नाळा जवळ आहे. जे एक पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. अगदी समुद्र किनारा लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. आता कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग होणार नाही कारण मॅच क्रमांक सध्या तरी आपण पाहताय दुसरीच आहे. 1 वाजण्याच्या सुमारास. गोलंदाज प्रतीक यावेळेला चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. विकेट किपरने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलने हुलकावणी दिली आणि इथून बॉल निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅनला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी. खूप चांगल्या बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. गोलंदाजचा प्रतीक आपल्या बॉलिंग मार्कवर. काय गोलंदाजी केले. मोठे फटके जरा सुद्धा मारून दिलेले नाही आहेत. ही त्याची खुबी राहिली सध्या तरी. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला परंतु इथे फिल्डरला निवडलं. बाळा धागावकर हा सुद्धा मोक्याच्या क्षणाला या वेळेला विकेट जात असताना पाहायला मिळते. प्रयत्न चांगले केले होते. हवेचा झोत होता परंतु बरोबर टायमिंग यावेळेला साध्य झालं नाही आणि विशाल दागावकर यावेळेला बाद होताना 130चा स्ट्राईक रेट. बॉल त्याने फेस केले ते जवळजवळ 10 आणि 13 रन्स त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा आल्या नाहीत आणि आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 20 रन. राहुल गोंड मैदानाच्या आतमध्ये जात असताना पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूचा तडका पाहायला मिळाला. मॅन ऑफ द सिरीज कालच्या रात्रीमध्ये वीरू बाबरेला मिळाली आणि सध्या फॉर्मामध्ये असलेले खेळाडू हे मात्र चर्चेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीकचा स्पेल अप्रतिम आपण पाहू शकतायत. गुड बॉलिंग. 3 बॉल डॉट 7 रन 2 विकेट्स आणि 7चा इकॉनॉमी. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. चांगला स्पेल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली ऑफस्टंपच्या बाहेर. वाईट यॉर्कर. त्यानंतर आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल जास्तीत जास्त मात्र त्याने डिलिव्हर केले नाहीत. ही त्याची खुबी राहिली आणि त्यामुळे हात खोलण्याची संधी जरा सुद्धा प्राप्त झाली नाही बॅटरला. 30ला 2 सध्या आपण पाहताय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 20 कंपॅरिझन करताना 40 रन होत्या. ओमसाई प्रदीप 11 या टीमच्या 3 गडी बाद झाले होते आणि इथे 30 रन 10 धावेने पाठीमागे आहे सध्या तरी अधिराज ग्रुप हा संघ. भरपूर मोठ्या प्रमाणात आता 12:30 वाजून गेलेत. 1 वाजण्याच्या सुमारास हवेचा झोत तुम्हाला सहन करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये हे नॅचरली आहे आणि त्यामुळे काही करू शकत नाही. तरी सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पाण्याचा परिपूर्ण टँकर फिरवला गेला. पाणी शिंपलं गेलं. यावेळेला आपण पाहिलं तर पूर्ण मैदानाला. यावेळेला तेजसचा हा फटका चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. ऐन मोक्याच्या क्षणाला तेजसच्या बॅटमधून कडक शॉट. युरो पॉवर षटकार. 6 धावा.
5 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत. काय फटका एक्झिक्यूट केला होता. 83वा हा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली बॅटिंग. तेजस लेफ्ट हँड बॅटर आहे. जिथे वारा तिथे षटकारांचा मारा. हेच मात्र आता टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळेल या दुपारच्या सत्रामध्ये. लेफ्ट हँड बॅटर मात्र जरूर त्यांना ॲडव्हान्टेज मिळणार आहे, परंतु इथे तुम्हाला चांगलं टायमिंग साध्य करावं लागणार आहे. राहुल गोंड एका साईडला, हा सुद्धा तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे. अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली किमया साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच करत असतो. तेजस या वेळेला या बॉलला सुद्धा सोडणार नाहीये. ऑन साईडला खेळलंय, हवेच्या झोतावर बॉल मात्र बोलत बोलत चाललाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. DRS वापरलाय या वेळेला. या आपण चेक करूया. अंपायर्स कॉल या बॅटर कॉल. अंपायर्स कॉल या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग आहे. षटकार तर आलाय, परंतु इथे मात्र नो बॉल आहे का चेक केलं जाईल. DBN लाईव्हचे कॅमेरामॅन दक्ष आहेत. आता मात्र 5 बॉल 14 रनची आवश्यकता असताना जर हा बॉल नो आला तर इथे सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलेल. आणि इथून मात्र आपण पाहताय डिसिजन पेंडिंग. खाली सर आपल्याला पाहायला मिळतात. टीव्ही अंपायर सध्या काम बजावत असताना चेक केलं जाईल. धनंजय मांगेला आहेत मास्टरमाइंड ऑपरेटर. DRS वापरला गेलाय. इट्स अ नो बॉल. नो प्लस 6 मिळतील 7. 5 बॉल 14ची आवश्यकता असताना 5 बॉल आता 7 रनची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे. शुभमला मात्र या वेळेला जरूर धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. तेजसने ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग केले. 5 बॉल 7 रनचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 20 होते, तिथे 2 षटकार 1 नो. अशा पद्धतीने एकाच बॉलवर 13 धावा. कमरेच्या वरती होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॉल तयार. शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फ्री हिटचा बॉल आहे. तेजस पुन्हा एकदा यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फ्री हिटचा बॉल असल्यामुळे इथे नामी संधी तर आहे धावा घेण्याची, मात्र बॉलने बीट केलंय फिल्डरला आणि सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा उत्तम ज्वेलर चौकार. सामन्यात मात्र या वेळेला पलटवार झालाय. 4 बॉल आणि विजयासाठी आता अवघ्या 3 रनची आवश्यकता. 4 बॉल 3 रनची आवश्यकता अधिराज ग्रुप टीमला. बॉईज टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. संतोष जाधव पिन्या. पुन्हा एकदा बॉल तयार. शुभम. तेजस या वेळेला फिनिशिंग टच. जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेला फ्लिक ऑफ द रिस्ट चा फटका. हेच समीकरण जणू काही पाहायला मिळालं. काय तेजसने बॅटिंग केली आणि इथून आपण पाहतायत विजयावर शिक्कामोर्तब करणारा संघ अधिराज ग्रुपने अधिराज्य गाजवलं. ते प्रतिस्पर्धी संघ ओम साई प्रदीप 11 या टीम समोर. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. चला टॉस करण्यासाठी लगेच रेडी राहायचंय वेळीची दिरंगाई करताना. आणि सामना 3 षटकांचा राहील. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. तेजस ठरतायत मॅन ऑफ द मॅचचा हकदार. या पण लगेच तेजस. 6 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता असताना 3 बॉलमध्ये मॅच फिनिश केली. 460चा स्ट्राईक रेट. 3 षटकार आणि 1 चौकार. वा तेजस. या लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. या मॅन ऑफ द मॅच आपण वर घ्यायचंय आणि टॉस साठी लगेच रेडी राहायचंय.
सामना 3 षटकांचा राहील, याची दखल घ्यायची आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे आणि त्यामुळे 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं वेलकम. अनिकेत